नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। राज्यातील कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे गेलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि हे जे अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हे नवीन अपडेट आहे। कारण की मित्रांनो, सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे कर्जमाफीची फाईल पाठवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता डिटेल मध्ये अपडेट, आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखांपर्यंत होणार, कशा प्रकारे कर्जमाफी होणार, याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत, याचबरोबर त्या शेतकऱ्यांना कधी निधी वितरित होणार, याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की सहकार विभागाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेली आहे आणि तपशिला संदर्भात तोडगा काढण्याची मागणी सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये 2017 ला या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी झाली। परंतु मित्रांनो, याच योजनेच्या माध्यमातून बहुतांश शेतकरी काही कारणास्तव कर्जमाफीपासून वंचित राहिले। काही शेतकऱ्यांना त्या योजनेमध्ये सहभागी होता आलं नाही किंवा काही शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं। अशा शेतकऱ्यांना, कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे। मित्रांनो, काय अपडेट आहे सविस्तरपणे बघण्याचा प्रयत्न करणार, नंतर आपण कोणते शेतकरी पात्र होणार याच्यावरती चर्चा तर करणारच आहोत। मित्रांनो, 30 जून 2016 पर्यंत थकीत असलेली मुद्दल व व्याजासहित 1.5 लाख मर्यादेपर्यंत कर्ज माफ होणार आहेत। मित्रांनो, परत एकदा सांगतो, पुन्हा कमेंट करत राहता, पुन्हा तुम्हालाही अवघड जातं, त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत तुम्ही माहिती बघण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, 30 जून 2016 पर्यंत थकीत असलेली मुद्दल व व्याजासहित 1.5 लाख मर्यादेपर्यंत सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफ केली जाणार आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 1.5 लाखापेक्षा, आता हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, 1.5 लाखापेक्षा जास्त थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक वेळ समझोता म्हणून 1.5 लाखांचा लाभ। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर 1.5 लाख रुपयाच्या मधलं जर कर्ज असेल तर ते तुमचं सगळं संपूर्ण माफ होणार आहे। परंतु तुमचं 1.5 लाखापेक्षा मुद्दल व व्याजासहित असं जर 1.5 लाखापेक्षा जास्त जर कर्ज असेल, 2 लाख 2.5 लाख जर असेल, तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे। आणि ती आनंदाची बातमी म्हणजे त्या शेतकऱ्यांना एक वेळ समझोता म्हणून त्यांना 1.5 लाख रुपये दिले जाणार आहेत। त्यांच्या कर्ज खात्यामध्ये 1.5 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत। परंतु उर्वरित शेतकऱ्यांना ती रक्कम भरावी लागणार आहे। फक्त 1.5 लाख रुपयेच रक्कम तुमची माफ केली जाणार आहे। मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं असं अपडेट असं आहे की प्रोत्साहनपर रकमेसाठी 89 लाख शेतकरी पात्र आहेत। म्हणजेच जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत, नियमित कर्ज काढतात, नियमित कर्ज भरतात, अशी राज्यातील 34 जिल्ह्यातील प्रोत्साहनपर अनुदानासाठी म्हणजे 50,000 रुपयाच्या अनुदानासाठी राज्यातील 89 लाख शेतकरी सहकार विभागाच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। आणि अशी माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचं अपडेट, प्रोत्साहनपर अनुदानासाठी, प्रोत्साहनपर योजनेसाठी 34,022 कोटी रुपयांची तरतूद सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आता जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी आहेत, ते अनुदानापासून वंचित आहेत, त्या शेतकऱ्यांना याचा सुद्धा लाभ मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो, आता कर्जमाफीचा विषय पुन्हा एकदा, राज्यातील 1,29,000 कर्ज खात्यांचे 1,644 कोटी, तर एक रकमी परतफेड आणि 2,94,000 कर्ज खात्यांसाठी 3,985 कोटी रुपयांची कर्जमाफी शिल्लक। तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की ज्या शेतकऱ्यांचं अद्यापर्यंत कर्जमाफ झालं नाही त्या शेतकऱ्यांना जवळपास 2,94,000 कर्ज खात्याची आतापर्यंत 3,985 कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून शिल्लक राहिलेली आहे।
त्यामुळे मित्रांनो हे सुद्धा अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे आणि हे सुद्धा माहीत असलं पाहिजे। मित्रांनो पुढचा अपडेट आहे की प्रोत्साहनपर योजनेतील 2,33,000 कर्ज खात्यांचे 346 कोटी रुपये शिल्लक आहेत। तर शेतकरी मित्रांनो प्रोत्साहनपर अनुदान महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे। त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी 50,000 रुपयाच्या अनुदानासाठी राज्यातील 2,33,000 शेतकरी आतापर्यंत 50,000च्या अनुदानापासून वंचित आहेत आणि या शेतकऱ्यांचे सरकारकडे 346 कोटी रुपये शिल्लक राहिले असल्याची माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेली आहे। मित्रांनो एकंदरीत आता राज्य सरकारच्या माध्यमातून आता सहकार विभागाच्या माध्यमातून अशी माहिती सांगण्यात आलेली आहे की एकूण 6,56,000 कर्ज खाती कर्जमाफीपासून वंचित आहेत, म्हणजेच 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत अशी माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आता कर्जमाफी संदर्भात एक डिटेल मध्ये विस्तृतपणे आपण चर्चा करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ही योजना 2017 ची आहे, म्हणजेच 2014 पासून ते 2016 पर्यंत एक रकमी म्हणजे 2014 पासून ते 2016 पर्यंत थकीत असलेलं कर्ज म्हणजे मुद्दल व व्याजासहित 1.5 लाख रुपयापर्यंतचं तुमचं कर्ज माफ केलं जाणार आहे। याचबरोबर तुमचं 1.5 लाखापेक्षा वरचं जरी कर्ज असेल तरी तुमचं 1.5 लाखच माफ होणार आहे। म्हणजे एक वेळ समझोता योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो एकंदरीत राज्यातील 6,56,000 शेतकरी आतापर्यंत कर्जमाफीपासून वंचित आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत। आणि मित्रांनो ही सगळी जी काही माहिती आहे सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे आणि शेतकरी कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेली आहे। कारण की मित्रांनो याच्या अगोदर कर्जमाफीचा डाटा संपूर्णपणे हरवलेला होता किंवा संपलेला होता। त्यामुळे मित्रांनो आता तपशिला संदर्भित म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा तपशील हा पूर्णपणे गायब झाला होता। त्यामुळे तपशिला संबंधी तोडगा काढण्याचे आवाहन सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संपूर्ण माहिती सोपवलेली आहे आणि लवकरात लवकर कर्जमाफीचा तोडगा काढावा अशी माहिती सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आता कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे। याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। मित्रांनो ही जी अपडेट आहे 13 फेब्रुवारी 2024 रोजी सहकार विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे कर्जमाफीची फाईल देण्यात आलेली आहे आणि 30 जून 2016 पर्यंत थकीत असलेली मुद्दल व व्याजासहित 1.5 लाख रुपयाच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांची कर्ज माफ केली जाणार आहे। परंतु याच्यामध्ये महत्त्वाचं एक आहे की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। मित्रांनो 2017च्या योजनेनुसार जे काही शेतकऱ्यांचं कर्ज आहे जवळपास 6,56,000 शेतकरी आतापर्यंत कर्जमाफीपासून वंचित आहेत। 6,56,000 शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो हे जे अपडेट आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला। 13 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेलं नवीन अपडेट आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।